तर सध्या पितृपक्ष चालू आहे. मग प्रत्येक घरी पितृ घालण्याचा कार्यक्रम चालू असतो. तसंच आज आमच्या घरी होता. मग काय सकाळी उठून बघितलं तर सर्व तयारी झाली होती. पण मग भजी काढायची होती. मग त्यासाठी ना कोथिंबीर आणायची होती. ते काम माझ्याकडे होतं. गेलो सकाळी इलेक्ट्रिक स्कूटी घेऊन. ती काय आता गाडी पेट्रोल गाडी चालवायची सवय असली का ती इलेक्ट्रिक स्कूटी चालवणं थोडंसं ॲडजस्ट नाही होते. जेवायला वेळ होता तोपर्यंत म्हटलं आपले पार्सल्स वगैरे पॅक करू, कारण की आज दिल्ली आणि एक तमिळनाडूकडे पार्सल द्यायचे होते आणि त्यात घास देण्याचा वेळ आला. असे आमचे पूर्वज खूप समाधानी होते. घास देण्याआधीच कावळा तिथे येऊन उभा होता. बाबांनी ताट वगैरे पाणी फिरवलं. त्यानंतर कावळ्यांनी घास घेतला. आम्ही पण आमचं जेवण करून कामाला मोकळे. त्यात गाडी वगैरे वॉश केलेली होती. गाडीची पण आता सर्व्हिसिंग खूप जवळ आली, तर पुण्याला एक चक्कर मारणं गरजेचंच आहे माझ्यासाठी. मग पार्सल वगैरे घेतलं, निघालो पिंपळगावला. तिथे असं आहे की पावसाचं पण असं झालं आहे की जिथे ढग दिसतील तिथे पाऊस पडतो. निम्म्या पिंपळगावमध्ये पाऊस नव्हता आणि आम्ही जिथं काम करायसाठी गेलो तिथे खूपच पाऊस सुरू झाला होता. मग काय कसं बसं गाडी वगैरे मागवली आणि डिलिव्हरीचं काम पूर्ण केलं. त्यानंतर एक नवीन करंट अकाउंट ओपन केलं होतं. त्यामध्ये पेमेंट वगैरे करायचं होतं. त्यासाठी बँकेत गेलो. ते सर्व काम आटोपून आता आम्ही चाललो होतो आमच्या बहिणीकडे, कारण तिथे जाण्याचं मेन कारण आमची लाडकी भाची सिया. तर लहान मुलं इतके क्यूट असताना की त्यांच्यासोबत टाईम कसा जातो काही कळत नाही. मग काय त्याला भेटलो वगैरे 2 तास तिथे वेळ दिल्यानंतर फायनली ते निरोप दिला आणि लवकर जायचं होतं आम्हाला घरी, कारण की आता वेळ पण खूप झालेला होता. त्यात मध्येच आमचे मयूर शेठ, म्हणजे जो की माझा मामाचा मुलगा आहे, तो बोलला की आपल्या गाडीचं एक शूट करायचं आहे. मग आम्हाला एक लोकेशन सापडली. त्याला म्हटलं तुला काय करायचं, मोबाईल वगैरे दिला. त्याने शूट वगैरे काम चालू केलं आणि थोडा अर्धा 1 तास झाल्यानंतर म्हटलं आता घरी जायची वेळ झाली. निघालो आम्ही घरी. शेवटचं आमचं कसं आहे, आता आईस्क्रीम खाणं नाश्ता करणे प्रथाच बनली आहे.